जान्हवी, आपण पाहत आहात विश्वा माय मराठी न्यूज चॅनल। गेल्या 2-3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलन व मोर्चे करण्यात आले। यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला। अनेक तरुणांनी आपल्या जीवाची बाजी देखील लावली, तरी देखील सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही। नुकताच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीचे आमदार पाडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत। यामध्ये खडकवासला मतदारसंघातून उमेश शिंदे यांची निवड झाली आहे आणि ते आज आपल्या न्यूज रूममध्ये आलेले आहेत इंटरव्ह्यूसाठी। खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यूज चॅनलमध्ये आणि सर्वात प्रथम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमची मराठा क्रांती मोर्चा इथून निवड झाली आहे, उमेदवारी घोषित झाली आहे तुमची, तर तुम्हाला कसं वाटतं? धन्यवाद मॅडम। अनेक वर्षापासून हा संघर्ष आम्ही उभा केलेला आहे। गेल्या 14 महिन्यांपासून जो लाठीचार्ज झाला तेव्हापासून जे वातावरण तयार झालेलं आहे सरकारविरोधी, त्या वातावरणामधून आम्ही संघर्ष करत आम्हाला आरक्षण द्यावं, 50% आतमध्ये ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकेल आणि आमच्या मुलांच्या गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये त्याचा उपयोग होईल, नोकरीमध्ये त्याचा उपयोग होईल, म्हणून आम्ही संघर्ष करत होतो। आमची कुठली निवडणुकीला समोर जायची आमची तयारी नसतानाही सरकारने आमच्यावर ते लादलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता आमचा हा पूर्ण लढा फक्त सरकारच नाही तर विरोधातही आमचा हा लढा आहे आणि त्या लढ्यासाठी मनोज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहोत। तर खडकवासला मतदारसंघाच्या संदर्भात अनेक उमेदवारांची चर्चा झाल्यानंतर तळागाळात काम करणारा सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित असा तरुण असावा असं ज्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं, त्यावेळेस लेखाचोका मतदारसंघातून गेल्यानंतर अचानकपणे माझं नाव समोर आलं आणि दादांनी काल आम्हाला भेटीसाठी बोलवलं आणि दादांनी काल सांगितलं आहे की काहीही संकोच न बाळगता किती मोठी बलाढ्य शक्ती आली असेल तर मराठा म्हणून एकवटून तू उद्या फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर आपण जे काही डिस्कस करू त्यावेळेस ठरवूयात आपण फॉर्म भरून लढायचं की समोरच्याकडे पाडायचं आहे। तर त्याच पद्धतीने आणि त्याच विचाराने आम्ही पुढे जात आहोत। मनसेनंतर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, तर ह्यांची अजून यादी जाहीर झालेली नाही आणि दुसऱ्या क्रमांकावरती तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर तुमच्या याबद्दलच्या भावना काय? खरं तर खडकवासला मतदारसंघ हा पूर्णपणे मराठा बहुल मतदारसंघ आहे। मला म्हणायचं आहे फक्त मराठाच नाही तर मराठा, मुस्लिम आणि दलित हे एकत्रीकरण समीकरण वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, कारण की हा लढा गोरगरिबांसाठी आहे आणि तो गोरगरिबांचा लढा आपण मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। भलेही महायुती असेल किंवा महाआघाडी असेल यांचा कुठलाही उमेदवार या मतदारसंघामध्ये जाहीर झालेला नसला तरी मनसेनंतर पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चामार्फत आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वात माझी जरी उमेदवारी दाखल झालेली असेल तरीही त्यांचा कुठलाही बलाढ्य उमेदवार समोर आला तर त्याच्याबरोबर 2 हात करण्याची आणि त्याच्या विरोधात प्रचंड ताकदीने मराठ्यांनी उतरायचे ठरवलेलं आहे। हा लढा मराठ्यांचा आहे, आम्ही फक्त मोहरे आहोत। उमेदवार मी नसून उमेदवार जरांगे पाटील आहे, त्यांच्या नेतृत्वातच हा लढा असणार आहे। प्रत्येक मराठा, गोरगरीब मराठा, घरातला मराठा हा उमेदवार असणार आहे। 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन हा लढा आम्ही उभा करणार आहोत आणि या निवडणुकीत कोणीही समोर असेल, कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार समोर असेल तर त्याचा विरोध करून आम्ही आमची ताकद दाखवून आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक 100% जिंकणार आहोत। त्याच इराद्याने आम्ही या निवडणुकीत उतरत आहोत। महायुतीचे तगडे आमदार आपण ज्यांना म्हणू ते तुमच्या समोर आहेत, अनेक वर्षांचं ज्यांचं कारकीर्द आहे, कामकाज आहे, तर यांच्या समोर तुम्ही उभे आहात, तर यांना तुम्ही आव्हान कशा पद्धतीने करा? 100% आत्ताचे जे महायुतीचे आमदार आहेत भीमराव अण्णा तापकीर यांचीच उमेदवारी आता अडकलेली आहे। याचं कारण फक्त मराठा आरक्षण आहे। इतर मागं 3 टर्मचा जो आमदार असतो त्या आमदाराला सहज उमेदवारी बीजेपीकडून जाहीर होते, परंतु मराठ्यांच्या आंदोलनानंतर महायुती असेल किंवा महाआघाडी असेल यांनी अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यासाठी अत्यंत वेळ घेतला आणि त्यातल्या त्यात खडकवासला मतदारसंघामध्ये जास्त वेळ घेतलाय। खडकवासला मतदारसंघामध्ये निघणारे जे मोर्चे होते, जी उपोषणं होती, जी साखळी उपोषणं होती, ज्या गावबंदी होत्या, त्यामध्ये पुण्यामध्ये सगळ्यात बलाढ्य जी ताकद ज्या मतदारसंघात राहिली, ज्या मतदारसंघामधून मी प्रतिनिधित्व करत आहे त्या मतदारसंघातील एक कार्यकर्ता हा मराठा म्हणून यावेळेस कुठलाही पक्ष, जात, प्रांत काही न बघता सरळ मनोज जरांगे पाटील हेच उमेदवार आहेत असं ठरवून कुठलाही उमेदवार समोर आला तरी त्याच्या विरोधात लढायचं आहे। ही निवडणूक फक्त महायुतीच्या विरोधात नाही तर ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधातही आहे, कारण की आम्हाला पुढे जाऊन आमच्या विचारांचा नेता त्या ठिकाणी निवडायचा। जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की तगडे उमेदवार तुमच्या समोर आहेत, तर मग या मतदारसंघात टिकून राहण्यासाठी तुमचं काय कौशल्य तुम्ही वापरणार आहात? मी 100% घराघरामध्ये पोहोचलेला गोरगरीब मराठा आहे। जरी हे बलाढ्य उमेदवार असेल तर ते पैशाच्या ताकदीने आहे।
जी पैशाची ताकद सर्वसामान्य मराठ्यांमध्ये नाही, परंतु कालपासूनचं तुम्ही वातावरण खडकवासला मतदारसंघातलं पाहिलं तर मला न ओळखणारी लोकही माझ्याकडे येत आहेत की आपण एकत्र येऊयात आणि आपण काम करूयात. गावकरी असतील किंवा बाहेरून विस्थापित आलेले जी मंडळी आहेत ती 100% माझ्यासोबत आहेत. त्यांना प्रत्येकांना वाटत आहे की हा चेहरा म्हणजे आपला चेहरा आहे. मी सर्वसामान्यांचा चेहरा आहे. रस्ते, लाईट, पाणी याच्यात अडकून पडलेला आपला जो देश आहे तो कुठेतरी वेगळ्या विचारांनी पुढे गेला पाहिजे. समाज एकत्र आला पाहिजे. जे जातीय राजकारण रंग देण्याचा प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्रामध्ये ते तोडून काढण्यासाठी मराठा उमेदवार आम्ही देत आहोत. हा मराठा लढाऊ असणार आहे. हा मराठा विकासाचं राजकारण करणार आहे. बलाढ्य शक्ती ज्या आलेल्या आहेत त्यांना जरी मला अनुभव नसला तरीही कॉलेज जीवनात असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये मी वावरताना एक मॉक पार्लमेंट राज्यस्तरीय भरत असतं. त्या मॉक पार्लमेंटचं मी प्रतिनिधित्व राज्याचं केलेलं आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून माझी पूर्ण राज्यामधून त्यावेळेस मॉक पार्लमेंटची निवड झाली होती. असा अनुभव चर्चासत्राचा मला विधिमंडळाचा 100% आहे. म्हणूनच या उमेदवारीचा मला आनंद होतोय आणि जरांगे पाटील हेच उमेदवार असूनच आम्ही त्या पद्धतीने निवडणूक लढणार आहोत. त्यांच्या सभा असतील, त्यांच्या रॅल्या असतील, या मतदारसंघात ज्यावेळेस होतील त्यावेळेस 100% वातावरण बलाढ्य उमेदवार कोण आहे ते तुम्हाला त्यावेळेस समजेल. त्यावेळेस बलाढ्य उमेदवार म्हणून 100% उमेश शिंदे हेच नाव पुढे येईल. जसं की आज 25 ऑक्टोबर आहे, तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि 20 नोव्हेंबरला इलेक्शन आहे. तर एवढ्या कमी पिरियडमध्ये तुमचं जे या मतदारसंघात टिकून राहण्यासाठीचं किंवा तुमचं जे स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी तुमची काय असेल? माझ्याकडे विनामूल्य काम करणाऱ्या 2000 मराठा सेवकांची टीम आहे, जी आम्ही मराठा क्रांती मोर्चामार्फत विविध भागामध्ये चळवळीसाठी काही अडचणी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी आतापर्यंत वापरत होतो. नोकरीसाठी त्या टीम वापरत होतो. परंतु आता त्या टीम येऊन मला भेटत आहेत की आपण 2000 मुलं विविध ठिकाणी गावामध्ये राहुट्या करून त्या गावामध्ये घोंगडी बैठका घेऊन आपण त्या गावामध्ये प्रचाराला सुरुवात करू. भले आमच्याकडे पैसा नसेल, भले आमच्याकडे यंत्र नसेल, पण हाडाचे जीवा भावाचे मराठा सेवक आमच्याकडे आहेत. कार्यकर्ते असतात ते पैशासाठी काम करतात. आमच्याकडे कार्यकर्ते नसून आमच्याकडे मराठा सेवक आहेत. ते मराठा सेवक कुठलाही पक्ष उमेदवार न बघता जरांगे पाटील हेच उमेदवार आहेत अशा पद्धतीने ते काम करणार आहेत. आणि माझी यंत्रणा पूर्णपणे सेट करून मी ठेवलेली आहे की असं नाही की कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या गावामध्ये पोहोचून नाही. 55च्या 55 गावांमध्ये माझी टीम आहे. त्या 55च्या 55 गावांमध्ये आम्ही फिरणार आहोत. शहरी भागामध्येही प्रत्येक सोसायट्यांमध्ये, प्रत्येक मंडळांमध्ये आमचे कार्यकर्ते मराठा सेवक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. फक्त आता आम्हाला नाव त्या ठिकाणी पोहोचवायचं आणि येणार अपक्षाचं जे काही चिन्ह असेल ते दादांच्या मार्फत आम्ही 100% एका दिवसामध्ये पोहोचू. मला काही अडचण नाही आहे की 20 दिवस राहिले तर 25 दिवस राहिलेत आणि त्यासाठी काय तयारी करायची. मला काही तयारी करायची गरज नाही. माझा समाज माझ्याबरोबर आहे. दलित समाज माझ्याबरोबर आहे. सर्व जातीय समीकरणं माझ्याबरोबर आहेत. म्हणून मी अजिबात कुठल्याही बलाढ्य शक्तीला घाबरत नाही, कुठल्याही नेत्याला घाबरत नाही, कुठल्याही पक्ष यांच्याबरोबर हातपाय जोडलेत. आम्ही नाकं घातलीत की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. आमच्या गोरगरीब मराठ्यांचं जे नुकसान होतं, मी स्वतः MPSCचा स्टुडंट आहे. 2 मार्काने MPSCची PSI एक्झाम 2014 मध्ये मी दिली होती. 10 वर्षाचा काळ त्याच्यामध्ये गेला आहे. त्याच्यातून माझे फक्त 2 मार्कासाठी मेन्स गेली होती. तो राग माझ्या मनात आहे जो अनेक विद्यार्थी भोगतायत. मी आज जर PSI होऊ शकलो नाही तर इतर किती विद्यार्थ्यांना हे नुकसान झालं असेल. ते नुकसान समाजाचं होऊ नये हे सगळं एकत्रीकरण करण्यासाठी मी उभा आहे आणि त्या तो जो राग आहे तो या निवडणुकीत 100% आम्ही मतांच्या स्वरूपात बाहेर काढू. नक्कीच तुमचा विश्वास आणि तुमचे प्रयत्न नक्कीच सार्थकी लागतील. तुम्हाला ही उमेदवारी मिळाली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या विश्वा माय मराठी न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला परमेश्वर खूप खूप साथ देवो. हीच आमची धन्यवाद मॅडम. तुम्ही सर्वांनी मला बोलवलं आणि प्रेम दिलं. खडकवासला मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे, कुठलाही राग न बाळगता, कुठलाही लोभ न बाळगता एक सर्वसामान्य उमेदवार आपण सर्वांनी एकत्र येऊन तुमचा घरातला माणूस म्हणून निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.